नमस्कार, माझं नाव क्रेटेक्स आणि मी ही ट्युटोरियल बनवली आहे एम हाऊस म्युझिक कसं बनवावं याबद्दल. हॅलो, तर आता आपण बघणार आहोत ट्रॅक अख्खा अरेंज कसा करायचा. ही वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट प्रोसेसेस आहे म्युझिक प्रोडक्शनमध्ये, कारण की बऱ्याच लोकांना आयडियाज तर बनवता येतात छोट्या मोठ्या, बट अख्खं गाणं बनवणं हे सगळ्यात मोठा टास्क असतो. तर आपण स्टार्ट करूया. एलिमेंट्स वाईज मला नाही वाटत की अजून मी काय टाकायची गरज आहे. गाणं मोस्टली सगळे एलिमेंट्स भरलेले आहेत आणि आपण मला नाही वाटत की ह्यात जास्त काय करू शकतो. बट ग्रुपिंग बाकी आहे, तर मी ग्रुपिंग केली नाही. तर हे जे 3 एलिमेंट्स आहेत ह्याला मी ग्रुप करून ह्याला देतो बिल्डअप. ह्याला पण एक भले यात एकच एलिमेंट आहे, बट ह्याला मी वोकल असं करून टाकतो ग्रुप. ते मी नंतर सांगेन मी काय करतोय ते. हा मिडी चॅनल चुकून क्रिएट झाला आहे, त्याला डिलीट मारूया. आणि हे सगळे आपले FXs आहेत. FX. आता ह्याला मी डिलीट झालं चुकून. तर कंट्रोल झेडने मी परत आणलं त्याला. ओके. आता ह्याला एक कलर देतो. हे कलर करून माझी आहे, लाईक मी हे स्पेसिफिक वापरतो. असं काही जरुरी नाही की तुम्ही पण तीच वापरली पाहिजे, तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा. वोकल्सला मी ग्रीन ठेवतो, बिल्डअपला ऑरेंज, FXला ब्लू. आणि ह्याला जाऊन जर मी परत असाइन कलर केलं तर आतले एलिमेंटसुद्धा त्या कलरमध्ये होऊन जातात. येस. पण हे साऊंडचा जो ग्रुप आहे, ह्या साऊंडच्या ग्रुपला मोस्टली मी ब्लू देतो. ठीक आहे. आता आपला मेजरली एक ट्रॅक रफली असा रेडी झालेला आहे. तर ड्रॉप पार्ट बघूया. आता हा ड्रॉप मी परत रिपीट करेन, बट या टायमाला ह्याच्यात साऊंड्स ॲड करेन. इकडचे साऊंड्स डिलीट मारूया आपण. जे साऊंड्स आपण इकडे घेतलेले, नको, हा वाला नको. नको, काय खास नाही वाटत आहे. आपण अजून एक मिडी चॅनल टाकूया. मला ह्याच्यात काहीतरी एक लॉंग नोट द्यायचे. मी ऑपरेटरमध्ये काय असं काहीतरी पाहिजे मला. आता हे एलिमेंट इथे थ्रू आउट असणार. आणि सेकंड टाइम अपर ऑक्टेव. पण या टायमाला मला काहीतरी एलिमेंट्स हटवावे लागतील, विच इज जे आपला हावाला मराठीवाला पार्ट आहे. दुसरं काहीतरी वापरायचं. नाही, मेलेडी चांगली नाही. ते वेगळं बघूया.
कदाचित लॉंग नोट नकोच घेऊया आपण, त्याला छोटी नोट घेऊया. फोर्थ नोटला काहीतरी वेगळं करू शकतो. हॅलो, सॉरी मध्ये इंटरप्ट केल्याबद्दल. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर माझी क्रिटेक्स मेंबरशिप करून एक मेंबरशिप आहे, ज्याच्यात असे बरेच सारे व्हिडिओज, माझे लाईव्ह स्ट्रीमचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. माझे सगळेच व्हिडिओज फ्री नसणार आहेत. हे जे व्हिडिओज असणार आहेत जे मी फक्त माझ्या मेंबर्सला देतो ते त्या मेंबरशिपमधून तुम्हाला भेटतील. तुम्ही यूट्यूबवर या मेंबरशिपला सबस्क्राईब करू शकता 59 रुपीज पर मंथला. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकमध्ये जावा, मेंबरशिप सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यात बोनस म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटतात, जसे माझ्या मर्चवर डिस्काउंट कुपन्स भेटतात. तुम्हाला माझे जे सॉंग्स आहेत ते एक्सक्लुझिव्ह डाउनलोड्स ते तुम्हालाच भेटतील, जे फक्त मेंबर्ससाठी असतात. सो येस, थँक्स फॉर वॉचिंग. कंटिन्यू द व्हिडिओ. त्यानंतर परत आपण हा ड्रॉप एक्सटेंड करूया आणि त्याच्यात अटक मटक चवळीचं अटक परत ह्याला या पार्टला रिपीट करूया इकडच्या, आणि तिथे मेलोडी काढून टाकूया. कदाचित जरा डबल अप करूया. थोडासा डार्किश हाऊस झाला आहे. आता आपलं एक ड्रॉप क्रिएट झालेला आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला एक ब्रेकडाऊन लागेल आणि एक चांगला ब्रेकडाऊन या साईडला सुद्धा लागेल आणि या साईडला सुद्धा लागेल. जो लेफ्ट हँड साईडचा ब्रेकडाऊन असणार आहे तो आपला खूप इंट्रोडक्टरी असणार आहे, की ह्याच्यात अटक मटक चवळीचं अटक असं आलं पाहिजे, कारण की ते आलं तरच लोक ती रिॲक्शन देणार. आणि सेकंडवाला जो ब्रेकडाऊन असणार आहे तो थोडा वेगळा असणार आहे आधी पहिल्या ब्रेकडाऊनपेक्षा. सो बघूया काय करू शकतो आपण. तर आय थिंक सो पहिला ब्रेकडाऊन एवढा वेळ तरी चालेल आणि आपण फक्त अटक मटक चवळीचं अटक तिथे टाकलं तरी हरकत नाही. हा जो पार्ट आहे आपण इकडे सुद्धा यूज करू शकतो थोडासा इंट्रोडक्शनसाठी.
थोडा पार्ट इकडून काढूया. आणि हा जो दुसरा साऊंड आहे हा मे बी आय मर्ज इट इन साईड या साऊंडच्या, बिकॉज त्याला पण तो पण एक साऊंडच आहे. रीड मारूया आणि ह्याला लोअर ऑक्टेव्ह. आता जो मी करेन आता लगेच त्याला फास्ट करेन इंटू 2 सॉरी हाफ. ह्याला लूप करण्याच्या मागे प्रॉब्लेम आहे काय की इकडे एक च येतोय. हा एवढंच केलं पाहिजे. आणि अटक मटक चवळी चटक जरा स्लो आलं. नाही याला पण हाफ करूया. आणि हा वाला पार्ट आपण तिथे घेऊ शकतो. हा वाला पार्ट अख्खा कॉपी करीन मी आणि इकडे घेईन. आणि इकडे थोडासा वेगळा ड्रॉप देऊ. हा इकडे ना सेम स्पेस क्रिएट करूया. त्याने काय होईल की आपण एक ॲडिशनल गॅप्स देऊ शकतो. आणि हे कट करूया इथपर्यंत. हे मोठं झालं पाहिजे. आता आपल्याला बिकॉज आपला ड्रॉप मोठा आहे आपल्याला ह्याला खेचावं लागेल. आणि हे डिलीट मारूया.
हे लूप झालं कारण की तिथे लूप होता. सॉरी मी यावर ट्युटोरियलमध्ये जास्त बोलत नाही कारण की हे अरेंजमेंट ही अशी प्रोसेस आहे ना, ही सांगून काय होत नाही, ॲक्च्युली स्पेसिफिक काय करत नाही. बट मी जर एक समराईज वेमध्ये सांगू तर मी सेक्शन्स क्रिएट करतो गाण्याचे, की हा ड्रॉप, हा ब्रेकडाऊन, हा परत ड्रॉप आणि देन परत आउटरो. आणि मला एक आधीचा पण ब्रेकडाऊन बनवावा लागेल जो इथे ऑलरेडी बनलेला आहे. तर आपल्याला इकडे एक इंट्रो बनवावा लागेल जो मी एवढा बार्समध्ये बनवेल. तर बेसिकली बार्स काय असतं, 4 बीट म्हणजे 1 बार असतं. तर आपल्याला 1 2 3 4 तर असे 4 बार्सचा एक मी इंट्रो बनवीन, परत 4 बार्सचा एक इंट्रो, 8 बार्सचा मी सेक्शन बनवणार. 8 बार्सचा एक इंट्रो, 1 बार्सचा एक सेकंड इंट्रो, 8 बार्सचा एक बेसवाला इंट्रो, त्यानंतर परत सेम थिंग गोज ऑन. तर त्यानंतर आता मला जर इंट्रो बनवायचा आहे, इंट्रोमध्ये जेवढा मी ड्रम्स आणि बेस बनवला तेवढा इनफ आहे. ठीक आहे, चांगला इंट्रो झालेला आहे. आपण एक ड्रम्स इथे ड्रम्समध्ये गॅपची गरज नाही, तर ड्रम्स मी फिल करून टाकतो गॅप्स इकडे. आणि इवन बेसमध्ये गॅपची गरज नाही. हे मी डुप्लिकेट सिलेक्ट करून डुप्लिकेट करतोय, ते कमांड डी ने. आणि हा जो बीट जेव्हा इंट्रो चालू होईल, मी इंट्रोमध्ये स्टार्टिंगला बेस कमी ठेवला, त्यानंतर लगेच बेस इंट्रोड्यूस करून टाकेल कारण की मला तेव्हा बेस कट नाही करायचा. आता तुम्ही नोटीस कराल की जेव्हा बेस चालू होईल तेव्हा कसं आहे. आणि मला किकवर पण एक फिल्टर टाकावं लागेल, सेम जसं मी बेसला फिल्टर करतोय तसं ॲज इट इज. त्यासाठी पण मी एक लो पास हाय पास फिल्टर घेईन आणि त्यानंतर एक फ्रिक्वेन्सीने त्याला ऑटोमेट करेन.